पुष्पहार अर्पण करायचा आहे, दीप प्रज्वलन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जायचं आहे। सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जात आहे। मी मान्यवरांना विनंती करतो, सर्वांनी विनय नातूसाहेब आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर हर। त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण केला जाते। माजी आमदार सन्माननीय सदानंदजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला जात आहे। त्यानंतर हिंदू हृदय सम्राट मामा सर्वांचं श्रद्धास्थान सामान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला देखील त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जात आहे। त्यानंतर आनंदजी दिघे साहेब यांच्या देखील प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे। हॅलो, सन्मान्य भाजप नेते प्रशांतजी दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे। सत्यजी मोरे आपण देखील मंचावरती या। महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपण लगेचच दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। सर्व सन्मान्य अतिथी आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। सन्मान्य मुख्याधिकारी विशाल भोसले साहेब आपण देखील त्या ठिकाणी जायचं आहे। सन्मान्य मुख्याधिकारी विशाल भोसले साहेब आपल्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, त्यामुळे आपली उपस्थिती त्या ठिकाणी प्रार्थनीय आहे। सन्मान्य सदानंद चव्हाण साहेब, सन्मान्य विनयजी नातू साहेब, प्रशांतजी यादव साहेब, सतीजी मोरे साहेब, रावजी पंडित, शशिकांतजी चव्हाण, रश्मी गोखले मॅडम, संदेशजी आयरे, सन्मान्य विनोदजी भुरा, रुपेशजी घाट, मंगेशजी जाधव, प्रशांतजी मोहिते, उमेशजी सकपाळ, महेशजी सकपाळ, चंद्रशेनजी मोहिते या सर्व मान्यवरांची या ठिकाणी आपण उपस्थिती पाहतोय आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सुरुवातीचा क्षण आपण अनुभवतोय। या ठिकाणी ज्यांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ते सन्मान्य नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ यांची या ठिकाणी उपस्थिती आणि त्यांच्याच या आनंददायी क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत। सन्मान्य उमेशजी सकपाळ हे नव्यानं एका पर्वाला, एका प्रवासाला सुरुवात करत आहेत आणि या प्रवासामध्ये आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आहोत। या निमित्तानं सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांची देखील उपस्थिती आहे। काही माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची देखील या निमित्तानं उपस्थित आहे। विविध सामाजिक संस्था, संघटना यांची देखील या निमित्तानं उपस्थिती आहे। त्या पदाधिकाऱ्यांची, त्या कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे। आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मान्यवरांना विनंती की आपण सन्मानपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हायचा। सर्व सन्मान्य अतिथी आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे। नगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी पदग्रहण सोहळा झालेला आहे। आता प्रत्यक्षात या मंचावरचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू करत आहोत। मान्यवरांच्या शुभास्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झालेलं आहे, दीप प्रज्वलित झालेले आहे आणि हे दीप जे आहेत ते आपल्या उद्याचं स्वप्न प्रज्वलित करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। यानंतर प्रत्यक्षात आपण सर्व मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याकडे या ठिकाणी वळतोय। मित्रांनो, हे क्षण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे 150 वर्षाची वैभवशाली परंपरा या नगरपालिकेला आहे। 16 डिसेंबर 1876 साली या नगरपालिकेची स्थापना झाली आणि ज्या काळामध्ये कोणत्या सोयीसुविधा नव्हत्या, कोणती दळणवळणाची साधनं नव्हती, कोणती समाज माध्यमं, प्रसार माध्यमं नव्हती, अशा कठीण परिस्थितीमध्ये, अशा संघर्षाच्या काळामध्ये या नगरीचा विकास साधण्यासाठी अनेक लोकांनी आपलं योगदान दिलं। या 150 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः 36 लोकांनी नगराध्यक्ष पदावरती आपली भूमिका बजावली आणि आपापल्या परिणात या नगरीचा विकास गतिमान करण्याचा प्रयत्न केला। आणि आज सन्मान्य उमेशजी सकपाळ साहेब हे नवीन पर्व आपल्या सर्वांना गर्व आहे आणि म्हणून या ठिकाणी एका नव्या पर्वाचे आपण साक्षीदार होतोय की उमेशजी सकपाळ सारखे उमदा नेतृत्व आपल्याला प्राप्त झाले, एक उमदा शिलेदार म्हणून ते आपल्याकडे या ठिकाणी आपल्या कार्याला, आपल्या एकंदरीत जीवन प्रवासाला, आपल्या पर्वाला सुरुवात करत आणि म्हणून या प्रसंगी जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत। या ठिकाणी पहिले नगराध्यक्ष सन्माननीय रंगनाथ बापूजी पत्की त्यांच्यापासूनचा सुरू झालेला प्रवास आहे। या मधल्या टप्प्यात अनेक नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी विराजमान झाले। त्यांच्या आपण सगळ्यांची नावं जरी घेऊ शकलो नसलो तरी रामचंद्रजी चित्रे, सदाशिवजी भोसले, श्रावणशेठ दळी, शांताराम बापू गुरटे, रमेशभाई कदम, हेमलता मॅडम गुरटे, त्या उषाताई लवेकर, सुचना रेडीजपासून अनेक अशी नावं आहेत की ज्याने आपापल्या
काळामध्ये या नगरपालिकेमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून त्यांचं स्मरण करूनच आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय की त्यांनी जो वारसा या ठिकाणी दिलेला आहे, जो प्रवास त्यांनी इथपर्यंत आणून सोडलेला आहे, जी शिदोरी त्यांनी आपल्याला दिलेली आहे, ती शिदोरी अनेक पुढं गतिमान करणं, ती अधिक वृद्धिंगत करणं, या नगरीचं स्वप्न पूर्णत्वास नेणं, यासाठी तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात, तुमच्या सगळ्यांच्या मनात, हृदयात ज्या भावना आहेत, जे स्वप्न आहेत, ते पूर्णत्वास नेण्यासाठी ही सर्व नवीन फळी या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण लगेचच सन्मान सोहळ्याकडे वळतोय. मी सन्मान्य उमेशजी सप्पासाहेब यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करूया. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके नेते माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान्य सदानंद चव्हाण साहेब माजी आमदार, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण पाहिली आणि त्यांनी अतिशय सक्षमपणे या सगळ्या भूमिकेमध्ये आपले स्वतःचे योगदान दिलेलं आहे, ते सन्मान्य सदानंद चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेशजी सप्पासाहेब यांच्या शुभहस्ते सन्मान होत आहे. सदा आनंदित असणारे, समोरच्याला आनंद देण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे तुम्हाला सर्वांचे एक प्रेरणास्थान, ऊर्जा स्रोत आदरणीय सदानंद चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि यानंतर सन्मान्य विनय नातू साहेब माजी आमदार यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. मी सप्पा साहेबांनाच विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते सन्मान्य विनय नातू साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्मान्य विनय नातू साहेब माजी आमदार विनय नातू साहेब यांचा देखील राजकारणातील, समाजकारणातील जो अनुभव आहे, ही प्रगल्भताची जी आहे, त्यांच्याकडे वैचारिक वारसा जो आहे, तो वारसा नक्कीच आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहे. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जात आहे. यानंतर पुढील जो सन्मान आहे ते सन्मान्य जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान्य शशिकांत चव्हाण साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सन्मान्य शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. त्यानंतर पुढील सन्मान खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलं, त्यांच्यावरती एक निवडणुकीची जबाबदारी पडली आणि त्यांनी ज्या पद्धतीने ही सर्व निवडणूक हाताळली, ज्या पद्धतीने त्यांनी रणनीती आखली, ती रणनीती यशस्वी करून दाखवली, ते तुम्हाला सर्वांचं सुपरिचित असं व्यक्तिमत्व सन्मान्य प्राशांतजी यादव साहेब. रुपेशजी घाग आपण देखील मंचावरती यायचं आहे. तालुका प्रमुख रुपेशजी घाग, कृपया आपण देखील सन्मानपूर्वक मंचावरती या. सामान्य भाजप नेते आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे चेअरमन, एक कृषी क्रांती ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळते, ते सन्मान्य प्रचंडजी यादव साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान सन्मान्य सप्पासाहेब यांच्या शुभहस्ते केला जात आहे. यानंतर पुढील सन्मान जो आहे ते सन्मान्य सतीजी मोरे साहेब जिल्हाप्रमुख भाजपा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सतीजी मोरे भाजपा जिल्हाध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. यानंतर भाजपाचे तालुका प्रमुख सन्मान्य विनोदजी खुरण यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्मान्य विनोदजी खुरण. सन्मान्य मुख्याधिकारी विशाल भोसले सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे, ज्याने गेली काही वर्ष अतिशय यशस्वीपणे प्रशासक म्हणून या नगरपालिकेच्या शहराची धुरा सांभाळली आणि विकासाला एक गती देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ते तुम्हाला सर्वांचं एक विशाल असं कर्तृत्व असणारे विशालजी भोसले यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान्य विनोदजी खुरण, सन्मान्य संदीप जायरी यांचा देखील सन्मान होईल. सन्मान्य भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोदजी खुरण यांचा सन्मान होत आहे. जरा टाळ्या वाजत राहू द्या, आपल्या नेतृत्वाचा या ठिकाणी सन्मान होत आहे. विनोदजी खुरण, ज्यांना पाहिल्यानंतर येतं सगळ्यांना स्फुरण, ते विनोदजी खुरण यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. यानंतर सन्मान्य बापू आयरे रुपयाची घाग आपण मंचावरती या. मेयरजी त्यांना जागा करून द्या. सन्मान्य तालुकाध्यक्ष रुपेशजी घाग आपण मंचावर घ्या. रुपेशजी घाग यांचा देखील आपण सन्मान करून घेऊया. रुपेशजी घाग आपण या ठिकाणी यायचं आहे. मी सप्पा साहेबांना विनंती करतो की आपणच सन्मान्य रुपेशजी घाग यांचा देखील सन्मान करा. यानंतर पुढील जो सन्मान आहे, ज्याने उद्योग जगतामध्ये एक वेगळी क्रांती घडून आणलेली आहे, ज्याने अनेक नवतरुणांना चैतन्य निर्माण करून दिलेलं आहे, एक विकासाची एक गती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण भागातील महिला असतील किंवा तरुण असतील, त्यांना उभं करण्याचा अत्यंत
महत्त्वपूर्ण कार्य ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे ते स्वतः प्रतितेच उद्योजक आहेत, मात्र इतर उद्योजक घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे ते तुम्हाला सर्वांचं एक आदर्शवत व्यक्तिमत्व वसंत उदेक साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. वसंतदादा उदेक आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी मला वाटतं रिपब्लिकन पार्टीचे सन्मान्य महेशजी सपकाळ, उमेशजी सपकाळ, त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेचे चंद्रशेखर मोहिते किंवा महेश सपकाळ असतील ते त्याने पुढे यायचं आहे, किंवा प्रशांतजी मोहिते आपण असाल तर आपण पुढे यायचं आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रिपाईचे या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान्य नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सपकाळ साहेब यांच्या शुभहस्ते होत आहे. प्रशांतजी मोहिते, सन्मान्य उमेशजी सपकाळ यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान झालेलाच आहे, मात्र आपण पाहतो की जे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक आहेत ज्यांची एक नवीन इनी म्हणतो आपण एक पर्व सुरू होत आहे, आणि या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक तेज आहे, एक उत्साह, एक आत्मविश्वास आपण पाहतोय. आपल्या देखील सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. मी एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याची विनंती करेन. आपले सर्व नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत त्यांना आपण टाळ्यांनी शुभेच्छा देऊया, त्यांचं आपण स्वागत करूया. वेळेअभावी आपण सर्वांचा सन्मान करू शकत नाही, मात्र आपण सर्व समजू शकता. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे जातो आहे. अजयजी भालेकर आपण सुद्धा मंचावरती या. अजयजी भालेकर, नगरसेवक अजयजी भालेकर, आपण गर्दीमध्ये आहात, कृपया आपण देखील मंचावरती या. आणि यानंतर आपण पुढील जो सन्मान करणार आहोत तो सन्मान तुम्हाला सर्वांच्या काळजातून निघणार आहे. मित्रांनो, गेली काही वर्ष ज्या माणसानं इथल्या सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत भरीव असं योगदान दिलं, तरुणांपासून लहानांपर्यंत, लहानांपासून तरुणांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या हाकेला साथ होऊ देत त्यानं त्या गरजेला धावलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी जे सांस्कृतिक महोत्सव झाले, ज्याचे सांस्कृतिक उत्सव झाले, ज्या परंपरा, सणोत्सव या ठिकाणी साजरा केले गेले, त्या ठिकाणी हे नाव आपल्याला ठळकपणे पाहायला मिळालं. ज्यांनी कुठल्या अपेक्षा न करता फक्त सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण केलं, आणि इथल्या सामाजिक कारणामध्ये, इथल्या राजकारणामध्ये त्यांनी आपल्या स्वतःचे एक वलय निर्माण केलं. कानाकोपऱ्यात राहणारा माणूस असेल त्या आसक्तीमध्ये यशस्वी झालेले आहे, आणि आपण आज पाहतोय की नगराध्यक्ष पदावरती ते विराजमान होत आहे. ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आज जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सन्मान्य उमेशजी सपकाळ साहेब यांच्या या ठिकाणी सन्मान प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. मुख्याधिकारी सन्मान्य विशाल भोसले साहेब यांच्या वतीनं आजचा हा पहिला सन्मान जो आहे, मी प्रमोदजी ठसाळे उपमुख्याधिकारी यांना देखील विनंती केली आपण पुढे या. ही नवी सकाळ आहे, आपल्या लाडका नेतृत्व उमेश सपकाळ आहे, आणि म्हणून हे उमेश सपकाळ ना तुमच्या काळजात, तुमच्या ओठावर आहे, आणि उद्या भविष्यात जे आपल्या चिपळूण नगरीचं स्वप्न आहे या स्वप्नाची इमारत उभी करण्यासाठी उमेश सपकाळ नावाचं वादळ घोंगावत राहील, आणि आपल्या सर्वांना त्याचा आनंद प्राप्त होत राहील. ही स्वप्न आपल्या नजरेत आहेत, आपल्या ओठात आहेत, आपल्या काळजात आहेत. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा माणूस सक्षमपणे या ठिकाणी उभा आहे, आणि भविष्यात ते चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आपण पाहिलं ज्या दिवशी नगराध्यक्ष झाले, त्यांचा सत्कार समारंभ झाला. 48 तासामध्ये या इमारतीच्या बांधकामासाठी 11 कोटीचा निधी पालकमंत्री उदय सामंत, शिक्षक होते आमचे विजय किचेसर, आणि अशा पद्धतीची एक सुरुवात आहे. जब आघात ऐसा हो तो अंजाम क्या होगा, अशा पद्धतीचे भविष्यातील एक उज्ज्वल चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या का उमद्या नेतृत्वाचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांचं पदग्रहण सोहळा या ठिकाणी होतोय. एक ऐतिहासिक पान या ठिकाणी लिहिलं जात आहे. सोनेरी अक्षराला आपण एक क्षण लिहून ठेवूया, आपण याचे साक्षीदार होतोय. गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा होती, आणि त्या प्रतीक्षेला आज पूर्ण विराम मिळतोय, आणि आपल्या हक्काचा माणूस त्या खुर्चीवरती विराजमान झालेला पाहायला मिळतोय. उमेशजी सपकाळ, आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. जोरदार टाळ्या हो द्या उमेशजी सपकाळसाठी. ठीक आहे, आपण चव्हाण साहेबांना लगेच 2 मिनिटं बोलायची मजा घालवतो. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिस्मृतीचं अभिवादन, हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब यांच्या स्मृतीचं अभिवादन, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीचं अभिवादन. अत्यंत चिपळूणकरांच्या दृष्टीनं किंबहुना आमच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत सोन्याचा दिवस, सुवर्ण दिवस. आणि आज चिपळूण नगर परिषदेवर भगवा फडकवाला भाजपा शिवसेनेची सत्ता आली, आणि आमचे उमेशजी सपकाळ
त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाले आणि याचा आनंद द्विगुणित झाला. तो सर्व आपण आज आनंद त्यांचा पदग्रहण सोहळा साजरा होतो आहे. आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय माजी आमदार आमचे सहकारी मार्गदर्शक विनयजी नाथसाहेब, सन्माननीय आमचे शशिकांतराव चव्हाण जिल्हाप्रमुख, सन्माननीय आमचे प्रशांतजी यादव, सन्माननीय सतीशजी मोरे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख सन्माननीय CEO विशालजी भोसले आणि व्यासपीठावर आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी. थोडीशी तब्येत जरा अचानकपणे जरा थोडंसं झालं, मला जायचं आहे, डॉक्टरकडे जावंच लागेल म्हणून मी शुभेच्छा देतो आहे. खरं तर आम्ही सुरुवातीला म्हणालो मी गेली जवळजवळ 2007च्या पहिल्या निवडणुकीपासून ही चौथी निवडणूक थोड्याफार कमी जास्त प्रमाणात आम्ही नगरपालिकेमध्ये यश मिळवत नगरपालिकेमध्ये नगरसेवक पाठवून आपल्या चिपळूण शहराचा विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु आता पूर्णपणे भक्कमपणे त्या ठिकाणी एक चांगली टीम म्हणजे उमेशजी सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसाहेब तुमच्या ताब्यात आम्ही देतो. आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि विशेषतः त्यांचं कौतुक साजरा करण्यासाठी आमचे उदय साहेब सर्वांनी समोर मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. त्यांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि ते तुम्ही तुमच्या कलाकौशल्य तुमच्या प्रशासकीय अनुभवातून तुम्ही त्यांना सहकार्य करून ती जर एका नाण्याची दोन बाजू असतात, लोकप्रतिनिधी आणि आपण प्रशासन. त्याच्यामुळे ही सर्व नगरसेवक मंडळी ही जी टीम आहे ही टीम त्यांना तुम्ही थोडी नवीन आहे, फार नवीन लोकांना आमच्या शहरानं थोडंसं निवडून दिलं आहे. त्याची कारणं अनेक असावीत, कारण जुन्यानं का थांबवलं ते आता आपण लक्षात घेतो आहे. पण आपण सर्वांना परत कोणी थांबवू नये. जनतेच्या हातात काय असतं ते दाखवून दिलेलं आहे. की त्याच्यामध्ये आपण काम करताना एवढ्या छोट्याशा माफक शुभेच्छा की तुम्हाला कोणी पुढच्या वेळेस तिकीट मिळाल्यानंतर थांबू नये, एवढं चांगलं उत्तम काम करा, एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आणि उमेशजींना मी एकच सांगेन, तुमच्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जरी काही बंधनं असली तरी प्रशासनाच्या ह्या अधिकारी मंडळी किंवा कर्मचारी मंडळींनी फार मोठ्या प्रमाणे सहकार्य केले. तुमच्यावर फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि ते एका कार्यक्रमाला मी होतो. त्यामुळे ही नगरपालिका स्वच्छता क्रमांकामध्ये आल्यानंतर आपण त्यांचा सत्कारही केला. त्यांच्या जे काही अडीअडचणी असतील पण त्यांनीसुद्धा काम योगदान अजून चांगलं देणं प्रभावी हा भाग आहे. पण त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्यासुद्धा सोडवा. जनतेचे प्रश्न फार अनेक आहेत. दिवसेंदिवस व्याख्या बदलत चालले, त्या बदलत्या व्याख्येप्रमाणे आपण काम करत राहू. आम्ही तुमच्या पाठीशी 100% सर्वच आम्ही मंडळी निवडून देण्यापुरते मर्यादित नाही. आम्ही ज्या अर्थी आमच्यावर लोकांनी जनतेने विश्वास जो टाकलेला आहे तो विश्वास संपादन करण्याची जबाबदारी तुमची एकट्याची नाही, ती आमची सुद्धा आहे. तो जनतेचा विश्वास संपादन करण्यासारखं काम करू. आपण तुम्हाला आम्ही आजच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं पुढची 5 वर्ष भक्कमपणे त्या खुर्चीमध्ये राहून आपण आपल्या ह्या चिपळूणकरांचा विकास साधावा अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद. नक्कीच या ठिकाणी साहेबांना थोडंसं अस्वस्थ वाटते, त्यामुळे ते जात आहेत. मात्र त्यांच्या शुभेच्छाकडे जात आहोत. मी सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या या ठिकाणी शुभेच्छा परमनोगत व्यक्त करावं. चिपळूण नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी सन्माननीय विशालजी भोसले साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मार्गदर्शक माझे विनयजी नाथसाहेब, ज्यांनी या ठिकाणी आत्ताच मनोगत व्यक्त केलं, ते तुम्हा सर्वांचं मार्गदर्शक माजी आमदार शिवसेना उपनेते सदानंदजी चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब, कोकणातले आपले सर्वांचे उद्योग क्षेत्रातले एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आदरणीय वसंतदा उदेक, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विनोद गुरान, संदेशजी आयरे, रुपेश घाग, प्रशांत मोहिते, महेश सकपाळ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले चिपळूणच्या जनतेने ज्यांना निवडून दिले ते सर्वच नगरसेवक,
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजन करणारे नगरपालिकेचे सगळे कर्मचारी वृंद, मोठ्या संख्येने उपस्थित असलेली चिपळूणच्या विविध भागातून आलेली सगळी जाणकार, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी, व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणारी सर्व मंडळी, बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे पत्रकार मित्र, 7-8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज खऱ्या अर्थानं चिपळूण नगरपालिकेमध्ये कारभार करण्यासाठी आपल्याला कारभारी मिळालेला आहे आणि आपण सगळ्या जनतेनं मोठ्या उत्साहानं आज उपस्थिती दर्शवून या नव्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचं, आम्हा सर्व मंडळींकडून मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. खरं म्हणजे या आपल्या नगरपालिकेतला फार मोठा इतिहास आहे. 150 वर्षाची ही आपली नगरपालिका अनेक मातब्बरांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही इमारत आणि त्या इमारतीमध्ये ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी चिपळूणला नव्हे अख्ख्या कोकणाला दिशा दिली. अनेक मंडळींनी या वास्तूतून कारभार करत असताना नुसतं चिपळूण शहरात नाही तर सगळ्या कोकणला आणि त्याचबरोबर कोकणच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय सगळ्या क्षेत्राला अनेक प्रकारे उभारी देण्याचं काम केलं. जशी ही इमारत आपली ऐतिहासिक आहे तशी अनेक ऐतिहासिक कामं या ठिकाणी ज्यांनी काम केलं त्यांनी आपल्या कार्यानं खऱ्या अर्थानं चिपळूण शहराचं नाव मोठं केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आज नगरकेपलीमध्ये लोकांनी तुम्हाला पाठवले आहे. आज शासन आणि शासक हे दोन्ही एका रथाची 2 चाकं आहेत. शासन काम करतं, शासकाने योग्य पद्धतीने काम करून घ्यायचं असतं. चिपळूणची जशी सांस्कृतिक, सामाजिक परंपरा आहे तशी प्रत्येक व्यक्तीची एक वेगवेगळी परंपरा आहे. प्रत्येक क्षेत्रातला या ठिकाणी काम करणारा प्रत्येकजण या नगरीवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रेम करतो आणि जिथं आपलं योगदान पाहिजे तिथं निस्वार्थी भावनेनं योगदान देत आलेलं आहे. आपण ज्या खुर्चीवर बसलात ती जबाबदारीची खुर्ची आहे. अनेक दिग्गजांनी या खुर्चीचा मान वाढवलेला आहे, सन्मान वाढवलेला आहे. आता तुमची जबाबदारी आहे की ज्या विश्वासाने लोकांनी तुम्हाला पाठवलं आहे तो विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी तुमची सर्वांची. निवडणुकीच्या काळातही लोकांनी सांगितले, आपणही निवडणुकीच्या काळामध्ये आपला जाहीरनामा दिलेला आहे. खूप काम करावं लागणार आहे, खूप अपेक्षा आहेत. खूप वर्ष लोकांना अनेक गोष्टीच्या बाबतीत अनेक प्रश्नांची जी निर्मिती झालेली आहे त्यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. मी आपल्याला एक नम्रपणे विनंती करेन की सगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना आपण ताबडतोबीनं बोलवा आणि शहरातल्या ज्या प्राथमिक आत्ता तात्काळ करण्याच्या गोष्टी आहेत त्यांना विनाविलंब आपण साहेब, मुख्याधिकारी साहेब आपण आणि नगराध्यक्ष साहेब आपण दोघांनी मिळून काम करावं आणि त्यासाठी लवकरात लवकर आपण सगळ्या सर्वसमावेशक जनतेसाठीची अशीच एक बैठक या ठिकाणी बोलवा आणि त्या माध्यमातून कामाला सुरुवात करा. अनेक प्रश्न आहेत. आज पहिला प्रश्न आपल्याला ज्या इमारतीमध्ये आमचे नगरसेवक गेले, नगराध्यक्ष गेले, त्या इमारतीची पुनर्बांधणी करणं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणाचा निधीची गरज आहे. साहेब, या ऐतिहासिक वास्तूचा शहराचा वारसा टिकेल अशा पद्धतीची पुन्हा सुसज्ज इमारत राहिली पाहिजे. अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी मिळून डिझाईन करूया आणि त्या डिझाईनबरोबरच अनेक प्रश्नांना आपल्याला हात घालायचा आहे. रस्ते, वीज, पाणी, गटार
या सगळ्या दैनंदिन जरी गोष्टी असल्या ते शहराचा पुढच्या 15 ते 20 वर्षाच्या ज्या समस्या तयार होणार आहेत त्याला आत्तापासून आपल्याला काम करण्यासाठी गती देण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीचं नियोजन हे आपण काही दिवसामध्ये तयार करावं अशी आमच्यासारख्यांची आपल्याला विनंती आहे की लोकांनी आमच्यावरही विश्वास ठेवून आपल्याला मतदान केलेलं आहे. आज याचबरोबर आपला गाळाचा प्रश्न आहे. अनेक आपल्या वास्तू अपूर्ण अवस्थेत आहेत. त्याच्यामधल्या असलेल्या सगळ्या अडचणी आपल्याला लवकरात लवकर दूर करता कशा येतील. ट्रॅफिकचा, स्ट्रीट लाईटचा, रस्त्यांचा आणि पाण्याचा जर प्रश्न या पुढच्या काळात होणार नाही यासाठीची काळजी आजपासून आपण सगळ्यांनी घ्यायला सुरुवात करा आणि तशा पद्धतीचं चित्र बदलताना येत्या काही दिवसात दिसलं पाहिजे ही आमच्या सगळ्यांची एक रास्त अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला आपण सर्वांनी पहिल्यांदा सुरुवात करा आणि त्यातून लक्षात येऊ दे की येणं आलेलं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार खऱ्या अर्थानं काम करणारं गतिमान सरकार आहे आणि त्याची झलक येत्या 4 दिवसात कशी दिसेल याप्रमाणे आपण कामाला सुरुवात करा. अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. अनेकांनी आपल्याला निवडून आणण्यामध्ये फार मोलाचं सहभाग आहे. आज या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे. प्रशासनाच्या आपल्या कर्मचारी वर्गाला तुम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे. जनतेच्या विविध प्रश्नांसाठी शहरामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत त्यांना आपण बरोबर घ्या. वेळोवेळी त्यांच्याशी आपण समन्वय साधा. परंतु एक निश्चितपणे या शहराचं चित्र येत्या काही काळात बदलण्यासाठी आपण मुख्याधिकारी साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली आणि उमेदजींना तर या संपूर्ण निवडणुकीच्या माध्यमाच्या अगोदरपासून सर्व क्षेत्रात काम करत असताना असणारा अनुभव हे सगळं पाठीशी आहे आणि यातून एक चांगलं चिपळून, एक सक्षम चिपळून, सुंदर चिपळून आणि नव्या दिशेने जाणारं चिपळून आपण सगळ्यांनी मिळून उभं करूया. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी जमलात. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या वतीनं आपण आम्हाला जो जनाधार दिलात, कौल दिलात त्याबद्दल आपल्या सर्व जनतेचं मनापासून आभार आणि कौतुक करत असताना, आभार आणि धन्यवाद देत असताना आपल्या सर्वांच्या विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू हा आशावाद आणि आश्वासन या ठिकाणी देतो. काही कारणास्तव पालकमंत्री साहेब या कार्यक्रमाला हजर होऊ शकले नाहीत पण त्यांनी या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. जे चिपळूणच्या जनतेबरोबर ते सदैव आहेत आणि यापुढच्या काळात या सगळ्या चिपळूणच्या विकासासाठी त्यांचा निश्चित आपल्याला हातभार लागेल. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे नेते मंडळी असतील आणि शासन प्रशासन या सगळ्या बाबतीत चिपळूण नगरीला सहकार्य करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळ्यांचं सहकार्य उभं करू एवढं आपल्याला आश्वासन देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. प्रशासनाने हा सोहळा आयोजित केला, आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य प्रशांत यादव साहेब. आपण ज्या पद्धतीनं लढाईमध्ये सामोरे जाऊन अत्यंत सेनापतीसारखं लढलात आणि आपल्या पदरामध्ये यश पाडून घेतलं आणि या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण एक मार्गदर्शक तत्त्वे पुढे घेऊन प्रवास करणार आहोत. आजच्या या मनोगतात देखील आपण अतिशय महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत आणि नक्कीच त्या सूचनांचं पालन करत करत ही संपूर्ण टीम जी आहे ती पुढे मार्गक्रमण करेल. आपले पुन्हा एकदा आम्हाला आभार. यानंतर पुढील मनोगतासाठी मी सन्मान्य शशिकांत चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर उपस्थित या नगरीचे नगराध्यक्ष सन्माननीय सत्पाळ, आमचे ज्येष्ठ सहकारी माजी आमदार डॉक्टर नाथूसाहेब, आत्ताच्या ठिकाणून गेलेले आमचे शिवसेनेचे उपनेते ज्यांनी उमेदजींना निवडून आणण्यासाठी खंबीरपणे साथ दिली ते सदानंद चव्हाण, आमचे प्रशांतजी यादव, माझे मित्र सतीश मोरे, व्यासपीठावर उपस्थित आमचे उदय साहेब असतील, वाजे साहेब असतील, आमचा धुराण असू द्या तो गेला, खाली आमचे विजयजी असतील, आमचे श्रीराम खरे साहेब असतील, आमचा रामदासजी राणे असतील आणि विशेष करून या ठिकाणी तिचा सदैव आशीर्वाद आमच्या उमेदीच्या मागे असतो त्या उमेदींच्या माताजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी,
समयसूचकता दाखवली पाहिजे म्हणून मी काही जास्त बोलणार नाही. पण संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या नगर परिषदेचा निकाल बघताना खऱ्या अर्थानं ह्या जिल्ह्यामध्ये जर जाहीर कोण ठरले असतील तर ते माझे उमेदजी सकपाळ ठरले. आणि हे सगळं तुमच्या माहितीनं त्यांच्या मागे मग आमच्या साधारण चव्हाणांची असू द्या, तिच्या प्रशांतजी यादवची असू द्या, मी मनापासून साथ लाभले. आणि विशेष करून या आपल्या निवडणुकीवरती आमच्या मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं लक्ष होतं, पालकमंत्र्यांचं लक्ष होतं, रामदासबाईंचं लक्ष होतं. मी फक्त एकच आठवण करेन की ज्या वेळेला सुरुवात झाली तर मी म्हटलं आपला नगराध्यक्ष कोण असेल, तर सदानंदजी चव्हाण म्हटले की नाही, आपला नगराध्यक्षाचा उमेदवार उमेशच असेल, अन्य कुणी नसणार. एवढा ठाम विश्वास अगदी पहिल्या दिवसापासून त्यांच्याकडे होता. आणि ही नगरपालिका जी पाहिली ना की ही कार्यकर्त्यांची निवडणूक मला वाटली. कारण मग आमचा अंकुश असू द्या, आमचा कपिल असू द्या आणि आमचा हिरो युवासेना, की कार्यकर्त्याने जर मनापासून आपल्या प्रभागाची आपल्या जनतेची जर सेवा केली तर कुणी कितीही पैसे वाटले तरी मतदार हे कधी त्या कार्यकर्त्याला विसरत नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही मंडळी आहे. ही सर्व या नगरपालिकेतले खेडमध्ये देखील तसंच, संपूर्ण रत्नागिरीमध्ये तसंच झालं आहे. बरं की नाही, पालकमंत्र्यांचं किती प्रेम आहे तुमच्यावरती हे कळलं. तुम्ही पदभार घ्यायच्या अगोदरच जी अपेक्षा तुम्ही व्यक्त केली होती ती अपेक्षा त्यांनी 11 कोटीच्या रूपाने या ठिकाणी मंजूर करून तुम्हाला आणून दिली. त्या पालकमंत्र्यासाठी आपण सर्व चिपळूण काणे एक जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. मी जास्त वेळ घेणार नाही. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देईल. भरपूर काय बोलण्यासारखं आहे, पण उमेशजी खरंच पुण्याकडनं देखील हे शक्य झालं नाही. ते तुम्ही नगराध्यक्ष झाला, तुमचा पायगुण चांगला आहे आणि ह्या नगरपालिकेच्या इमारतीला निधी आला आहे. पुन्हा एकदा संपूर्ण रत्नागिरी शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय शशिकांत चव्हाण साहेब. आपल्या शुभेच्छा नक्कीच मनोबल वाढवणारे आहेत. यानंतर पुढील मनोगतासाठी राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात एक प्रगल्भ असं व्यक्तिमत्व ज्यांना मानलं जातं ते तुम्हाला सर्वांचं परिचित असं व्यक्तिमत्व आदरणीय माजी आमदार विनय नातू साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभेच्छापर मनोगत व्यक्त करा. चिपळूण नगरीचे प्रथम नागरिक, या शहराचे नगराध्यक्ष माननीय उमेशजी सकपाळ, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व माझे मान्यवर सहकारी आणि उपस्थित असणारे सर्व चिपळूणवासीय बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, खरं तर आजचा दिवस पदग्रहणाचा आहे. त्यांनी पदावरती बसायचं. पहिल्याच दिवशी जर सर्व औषधं दिली तर उपयोग होणार नाही. 2 सिनियर डॉक्टर आता इथे समोर बसलेले आहेत. त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ एक डोस दिला तरच उपयोगी आहे. त्यामुळे मी काही काम कसं करा, काय करा या विषयाकडे जाणार नाही. कारण सर्व काम करणारे कार्यकर्ते ह्या नगरपालिकेत निवडून आलेले आहेत आणि नगराध्यक्ष म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना, जे नगरसेवक आलेले आहेत, या सर्व कार्यकर्त्यांसोबत आपण निश्चित सर्वजण चांगलं काम कराल हा विश्वास आम्हाला सर्वांना आहे. आणि म्हणूनच सर्व जनताही तुमच्या पाठीमागे तितक्याच ताकदीनं उभी राहिली. या विश्वासाला सार्थ करण्याचं काम तुम्ही करा. हे काम करत असताना एक आणखीन लक्षात ठेवा की हा जो कार्यकाळ आहे हा तुमचा जेवढा पूर्ण वेळ कार्यकाळ आहे त्या सर्व पूर्ण वेळाकरता महायुतीचं सरकार वरती भक्कम आहे. त्यामुळे त्या महायुतीच्या सरकारचा पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीमागे हा निश्चित तुमच्या पूर्ण कार्यकाळाकरता राहणार. या जिल्ह्यातले आमचे 2 मंत्री, या जिल्ह्याचे एक पालकमंत्री माननीय उदयजी सामंत आणि या जिल्ह्याचे आमचे दुसरे मंत्री माननीय योगेशजी कदम, या दोनही मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचा आपल्याला जसा चांगल्या पद्धतीनं उपयोग सरकारमध्ये आपल्या भूमिका मांडण्याकरता येणार आहेत
तसं ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं ते आपल्या विभागाचे खासदार माननीय नारायणराव राणे हे या विभागाचे खासदार आहेत, यांचाही तितकाच महत्त्वाचा उपयोग आपल्याला सर्वांना होणार आहे. आणि या सर्वामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा कोकणामध्ये काम करत असताना सर्व संघटनेच्या पाठीमागे ठामपणे उभे असणारे असे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांचाही तितकाच मोठा आशीर्वाद आपल्याकडे राहणार आहे. त्यामुळे आपण फक्त कामकाज चांगलं करण्याचा प्रयत्न करा. एक मुद्दा, अनेक जण शहरातले आहेत, मी चिपळूण तालुक्यातल्या ग्रामीण भागातला आहे, पण तालुक्याचं ठिकाण चिपळूण तालुक्यातला ग्रामीण भागातला नागरिक चिपळूण शहराकरता कर देत नाही, पण तो शासनाकरता कर देतो. आणि मग त्या नागरिकाची भावना आहे की माझ्या तालुक्याच्या ठिकाणाला गेल्यावरती एक आदर्शवत तालुक्याचं ठिकाण मला दिसावं. हे आदर्शवत तालुक्याचं ठिकाण करण्याकरताचं तुम्ही ह्या चिपळूण नगरीकरता प्रयत्न करावा असा मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. प्रत्येकाला आता एक मिशन म्हणून सर्वांनी स्वीकारलेलं आहे आणि ते मिशन आपल्या सर्वांकरता आहे. आणि जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे ते स्वच्छतेचं. मग जसं प्रत्येकाला स्वच्छ हवा हवी, स्वच्छ पाणी हवं, किराणा मालसुद्धा स्वच्छ निवडलेला हवा, तसं स्वच्छ भाजी पण हवी, स्वच्छतेतलं मटण पण हवं, स्वच्छतेतली मच्छी पण हवी. या पद्धतीचा विचार या स्वच्छतेतनं आपण सर्वांनी ठेवावा. आणि जो केंद्र सरकार, राज्य सरकार यांचा महत्त्वाचा मिशन आहे की स्वच्छतेच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे, हे ब्रीदवाक्य आपल्या नगरपालिकेनं ठरवावं, आणखीन काम करावं. आपल्याला सर्वांना कामाकरता मी मनापासून शुभेच्छा देतो. आमचा सत्कार केला त्याबद्दलही आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्व चिपळूणकर नागरिकांचे मनापासून आभार मानतो की एक चांगली सक्षम नगरपालिका भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई या महायुतीची निवडून देण्याकरता आपण ठामपणे उभे राहिला. त्या सर्व चिपळूणकर नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय माजी आमदार विनय नातू साहेब. आपण अत्यंत नेहमीच्या शैलीमध्ये संयमानं मात्र महत्त्वपूर्ण अशा काही गोष्टी या ठिकाणी आपण नमूद केलेल्या आहेत, आपण तशा सुचवलेल्या आहेत आणि तुमच्या एकंदरीत अनुभवाचा फायदा नक्कीच पुढील वाटचालीमध्ये उमेशजी सकपाळ त्यांच्या सर्व शिलेदारांना होत राहील आणि आपण देखील लक्ष ठेवून राहाल याची मला खात्री आहे. यानंतर आपण ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहोत. जे आहे ते आपल्याला ऐकण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आवडतील. आणि असं आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व ज्यांचा पदग्रहण सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यांचं आपण या ठिकाणी मनोगत ऐकणार आहोत. मी आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. मी विनंती करतो सन्माननीय उमेशजी सकपाळ आपण यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. जागा अपुरी पडल्यामुळे अनेकांना उभं राहावं लागलं आहे, त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे पहिले मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण प्रेमापोटी या उन्हातून माझ्यासाठी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. छत्रपती शिवराय, भारतीय राज्यघटने शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, वंदनीय धर्मवीर दिघेसाहेब, आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय नारायण राणे साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री
आदरणीय फडणवीस साहेब, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विशेष करून चिपळूणवर जास्त प्रेम असलेले आपल्या सर्वांचे लाडके असे पालकमंत्री उदय सामंत साहेब, गृहमंत्री योगेशदादा कदम आणि आपल्याला या व्यासपीठावर उपस्थित मला आशीर्वाद द्यायला आलेले गोवागावचे माजी आमदार आदरणीय नातूसाहेब, तब्येत ठीक नसलेल्या कारणानं चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार, माझे मार्गदर्शक आदरणीय सदानंद चव्हाण साहेब, भाजपचे नेते आणि आम्हाला नगरपालिकेमध्ये जेव्हा सगळ्या नगरसेवकांना निवडून आणण्याचा ज्याचा प्रयत्न खूप प्रयत्न केला ते आमचे मार्गदर्शक प्रशांत यादव साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय शशिकांत चव्हाण साहेब, माझ्या पाठी सतत मला मार्गदर्शन करणारे आणि आपल्या चिपळूण जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातीलच नव्हे तर अखंड जिल्ह्याबाहेर त्यांनी उद्योगाला फार मोठं केलं आहे ते आमचे विलास शेठ, उपस्थित सर्व माझ्याबरोबर निवडून आलेले सर्व नगरसेवक, नगरसेविका, माझी आई संगीता सकपाळ, समोर बसलेले श्रीरामभाऊ खरे, अरुण भोजने, उदय ओतारी, विजय चितळे, विलास खेराडे, डॉक्टर रेडकर, वेळोवेळी मला मदत करणारे डॉक्टर जबळे, सर्वांचीच नावं द्यावी अशीच सर्वजण समोर बसलेले सर्व माझे मार्गदर्शक, माता बंधू भगिनी, मला खराच आनंद होतोय. आत्ता हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहावा अशा पद्धतीचा आजचा दिवस आहे आणि सर्व उपस्थित माझे प्रिय चिपळूण नागरिकांना सर्वप्रथम मी माझा नमस्कार करतो. कारण चिपळूण शहराबरोबरच ह्या चिपळूण नगर परिषदेला एक समृद्ध गौरवशाली इतिहास आहे. अशा सुसंस्कृत आणि सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मला जे नगराध्यक्ष पदाचा मी आता पदावर स्वीकारला अशा माझ्या मनात प्रचंड असा आनंद आहे, त्याच पद्धतीनं अभिमान आहे आणि त्याच पद्धतीनं जबाबदारीची भावनाही आहे. चिपळूण शहराच्या जडणघडणीमध्ये अनेक नगराध्यक्ष असतील, अनेक मुख्याधिकारी असतील, ज्या हयात आहेत त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि जे हयात नाहीत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आपल्याला चिपळूण शहराच्यामध्ये आज माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता त्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष झाला आणि माझ्यासाठी नव्हे तर सामान्य माणसाच्या विश्वासाचा हा विजय आहे. त्या चिपळूणवासियांनी जो मला बहुमान दिला तो मी कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. खरं तर आजचा क्षण बघण्यासाठी माझे वडील हवे होते, परंतु कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं निधन झालं, पण त्यांची आठवण आज माझ्या मनामध्ये आहे. आजचा चिपळूणचा मी 38वा नगराध्यक्ष आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं हा मी पदावर स्वीकारलेला आहे, परंतु खरंच नावं घ्यावी अशी, कारण रंगनाथ बापू चितळे असतील, रामचंद्र बापू चितळे असतील, सदाशिव भोसले असतील, श्रावणशेठ दळी असतील, शांताराम बुलटे असतील, हेमलताताई बुलटे असतील, उषाताई लवेकर असतील, अशा अनेक मान्यवरांनी आपल्या या चिपळूणच्या नगरपालिकेला अनेक गोष्टींना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पण मी यासाठी आभार मानतो, त्यांना मी वंदन करतो. काही जबाबदारी, ही पूर्ण जबाबदारी फार मोठी माझ्यावर आहे. कारण चिपळूण नगरपालिकेचा जो आजचा जो 150वा जो शतकोत्सव जो साजरा करणार आहोत आपण मित्रांनो, 16 डिसेंबर 1876 रोजी
ब्रिटिशांच्या काळामध्ये चिपळूण नगरपालिकेची स्थापना झाली आणि स्थापना सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करत असताना 21 डिसेंबर रोजी आकाश लिंगाडे साहेबांनी, निवडणूक अधिकारी आपले, यांनी मला नगराध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्याच्या 4 दिवस आधीच आपली नगरपालिकेला आपण 150व्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपण वाटचाल करत होतो. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की एक चिपळूणचा सर्वसामान्य कार्यकर्ता, एक छोटासा कार्यकर्त्याला नगराध्यक्ष म्हणून तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं. त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो. विशेष चिपळूणबाबत सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेकाच्या वेळी 1 महिनाभर राहायला इथं होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, इंदिरा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, यांच्या सर्वांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. त्यामुळे ही आपल्याला त्या सगळ्याचा वारसा जपणं गरजेचं आहे. कोकणाची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण इथे चिपळूणला आपण समजलं जातो. त्या नगरीची स्वतंत्र एक वेगळी ओळख आहे. परंतु डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची परंपरा सांगणारी ही भूमी आहे. अशा या सुसंस्कृत, ऐतिहासिक आणि प्रगत चिपळूणसाठी मला मोठे असे दूरदृष्टीने काम करायचं आहे. त्यासाठी मला तुमच्या सर्वांचे प्रेम, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आज दिलेला माझा जो विश्वास आहे, त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊन देणार नाही, एवढंच मी या क्षणी विश्वासाला सांगतो. निवडणुकीच्या निकालाच्या वेळी मला अनेक पत्रकारांनी बंधूंनी माझा प्रश्न केला की 2 आमदार आणि माजी आमदार आपल्या विरुद्ध काम करत होते, तुम्ही काय सांगाल? त्याच दिवशी मी माझ्या एका वाक्यात उत्तर दिलं की निवडणूक संपली, राजकारण संपलं. आता आपण सगळ्यांना जे माझ्याबरोबर होते त्यांना पण, जे माझ्याबरोबर नव्हते त्यांना पण चिपळूणच्या विकासासाठी आपण एकत्र बरोबर घेऊन जायचं आहे. आणि माझ्या चिपळूणला आपण ज्या पद्धतीनं आपल्या विकासनाम्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की स्मार्ट सिटी बनवायची आहे, मला तुमच्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे, मला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद लागणार आहे, मला तुमच्या सर्वांचं प्रेम लागणार आहे. कारण हे एका साहेब काम नाही आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण अनेक ठिकाणी आपण काही गोष्टी केलेल्या आहेत. त्या गोष्टींचं आपल्याला पालनपोषण करणे तेवढंच मला गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला अजून एक जबाबदारीने गोष्ट मला सांगावीशी वाटते. आदरणीय माझे गुरुचार्य, माझे मार्गदर्शक आणि या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे साहेब चिपळूणमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी जबाबदारीने सांगितलेलं आहे की चिपळूणमध्ये मी कोणत्याच प्रकारचा निधी त्या ठाणेकराला मी कमी करून देणार नाही, त्या ठाणेकराला निधी कमी करून देणार नाही. तसेच अजून एक जबाबदारी गोष्ट सांगायची आहे की आपल्याला जे आपले पालकमंत्री आहेत ते ठामपणे माझ्या पाठीशी इतके ठामपणे उभे आहेत. त्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे आपल्याला दिलेला 48 तासामध्ये त्यांनी आपल्याला चिपळूण नगरपालिका नवीन वास्तूसाठी 11 कोटी मंजूर करून दिले. त्याच्यासाठी मी सर्व नागरिकांना सांगतो की आपण जोरदार टाळ्या वाजवूया. अनेक गोष्टीचं काम करायचं आहे. अनेक गोष्टींच्या विचारांना आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. माझे खाडीपट्ट्यातले आणि मला अनेक गोष्टीला शिवसेनेमध्ये मला भरारी देणारे माझे मार्गदर्शक, माझे भाऊ समोर उभे आहेत. आदरणीय बापू काणे माझ्या समोर बसलेले आहेत. बरं, ह्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन अशा पद्धतीनं लागणार आहे कारण चिपळूण शहराला आपल्याला विकसित करण्यासाठी आपल्या सर्वांचा थोर मोठ्यांचा आशीर्वाद लागणार आहे, आपल्या सर्वांचं प्रेम लागणार आहे. ह्या विषयामध्ये ज्यामध्ये आपण विरोधक कोण होतं, आपल्याला कोण निवडणुकीमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला, हे सगळं आपण विसरून जाऊन आपला चिपळूणचा विकास कसा होईल, आपलं चिपळूण शहर कसं सुंदर होईल अशा पद्धतीचा आपण विचार करूया आणि ह्या विचारधारा घेऊन आपण पुढे जाऊया. ग्रॅव्हिटी योजना असेल, काही दिवसात ती पूर्ण होईलच, परंतु अनेक प्रकल्प असे आहेत, त्या प्रकल्पाला आपण हात घालूया आणि त्यासाठी आपण चिपळूणच्या प्रत्येक प्रभागामध्ये एक समन्वयक समिती स्थापन करूया. एक समिती आपण स्थापन केल्यानंतर आपल्याला त्या समितीमध्ये प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक माझ्या मतदाराला त्याच्या भागामध्ये काम कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत, कोणत्या प्रकारचं काम राहिलेलं आहे, कोणत्या भागाचं काम पूर्ण करायचं आहे, हे माझ्या त्या समन्वयक समितीमधला माझा प्रत्येक माणूस मला सांगेल. यात मी जबाबदारीने सांगतो. आणि अजून एक विषय टाकला असताना तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. हा नगराध्यक्ष हा एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता आहे, हा आनंद दिघे साहेबांचा चेला आहे, हा एकनाथ शिंदे साहेबांचा हाताखाली त्यांनी 6 ते 7 वर्ष काम केलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचा
सैनिक आहे आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भीमसैनिक आहे. मी तुम्हाला एवढाच जबाबदारीने सांगतो की हा तुमचा सैनिक, हा तुमचा कार्यकर्ता, हा तुमचा मुलगा, हा नगराध्यक्ष, हा आपला नगराध्यक्ष आपल्या दारी ही आपली आज अशी ठोर भूमिका घेऊन प्रत्येक वेळी प्रत्येक मला नागरिकांनी सांगावं त्याच्या प्रभागामध्ये माझं 100% येणं असेल. आणि आज सांगतो मी, नगराध्यक्ष आपल्या दारी ही आपली भूमिका. मुख्याधिकारी साहेब, नगराध्यक्ष आपल्या दारी ही आपण जशी शासन आपल्या दारी आहे तसं नगराध्यक्ष आपल्या दारी ही आपण भूमिका मांडावी. आणि आपण सर्व प्रशासनाचे, सर्व आज उपस्थित राहिलेल्या सर्व माझे माता बंधूंचे मी आभार मानतो आणि इथं थांबतो. तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम, तुम्ही दिलेला सगळा माझ्यावर टाकलेला जो विश्वास आहे की ते कुठेही तुम्हाला चढा जाऊन देणार नाही, एवढाच फक्त मी विश्वासाने सांगतो. आणि पुन्हा एकदा मी खूप सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, रोशनी उसी को मिलती है जो क्षमा चलाना जानता है. मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा तो बहुत है मगर, मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा तो बहुत है मगर ईश्वर उसी को मिलता है जो सर झुकाना जानता है. आणि ज्या पद्धतीने उमेश सकपाळने आपल्या सर्वांना नतमस्तक झालेला आहे, ही कृतज्ञता जी आहे, हा नम्रपणा जो आहे, हा नम्रपणा माणसाला मोठा करत असतो. आणि म्हणून हा ही नम्रता आणि त्यांच्यामध्ये असणारी वैचारिक वारसा आहे. त्यांनी सांगितलं की मला बाळासाहेब ठाकरेंचा वारसा लाभलेला आहे, मला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, मी आनंद दिघेंचा चेला आहे, मी एकनाथ शिंदेंचा या ठिकाणी शिष्य आहे आणि मी एक भीम सैनिक आहे. हे सुद्धा त्यांनी इतक्याच आत्मविश्वासानं आपल्यासमोर सांगितलं आहे. आणि त्या पद्धतीनं नगराध्यक्ष आपल्या दारी येईल. आपण सगळ्यांनी त्यांच्याकडे अपेक्षा ठेवायला हरकत नाही आणि त्या अपेक्षा पूर्ती करतील. मी परवाच म्हटलं की ही इमारत जी आहे नगरपालिकेची, ते 11 कोटी 12 कोटीमध्ये उभी राहील, ती उभी राहणारच आहे. मात्र इथल्या चिपळूण वाचेने एक स्वप्नांची इमारत या ठिकाणी आपल्या मनामध्ये ठेवलेली आहे. ती प्रतिमा त्यांच्या मनात आहे, त्याचं प्रतिबिंब त्यांच्या मनामध्ये आहे. त्या स्वप्नाची इमारत पूर्ण करण्याचं काम जे करणार आहेत ते आपल्या सर्वांचे शिल्पकार, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व जे आहे. उद्याची सकाळ एक स्वप्नाची सकाळ, ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके उमेश सकपाळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ होत्या. त्याच्या मातोश्रींचा आशीर्वाद आहे, त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि आपण सर्व शिलेदार, आपण सर्व पदाधिकारी, सर्व नेते मंडळी त्यांच्या समेत असो. आपल्या सर्वांचं मार्गदर्शन नक्कीच लाभेल. या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रापासून सांस्कृतिक, कला, साहित्य, राजकीय अशा सगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांचा नामोल्लेख त्यांनी ओघवत्या शैलीमध्ये घेतला, त्या सगळ्यांचा पाठिंबा आणि सहकार्य नेहमीच लाभेल आणि या चिपळूणचा विकास अधिक गतिमान होईल. आपण यापुढे लगेचच पुढील मंडळाकडे जात आहोत. आजच्या अध्यक्ष खऱ्या अर्थाने ज्यांनी गेले काही वर्ष अत्यंत यशस्वीपणे ही धुरा आपल्या चिपळूण नगरीची सांभाळलेली आहे, ते सर्वांचे विशाल मनाचे विशालजी भोसले यांना विनंती होती आपण यावं आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सदानंद चव्हाण साहेब, विनयजी नातू साहेब आणि त्यांच्या पदस्थ होण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. नगरपालिकेचे अध्यक्ष त्यांचे सकपाळ साहेब, यादव साहेब, शशिकांतजी चव्हाण साहेब, सगळे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि उपस्थित नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष. आज आपण नूतन नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रथमतः तुम्हाला सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि धन्यवाद देतो. जी नगरपालिका ही 150 वर्षामध्ये सध्या जाते. 16 डिसेंबर 2026ला आपण 150वा वर्धापन दिन जो आहे तो पुढे घेत आहोत आणि आपण सगळेजण भाग्यवान आहात. अध्यक्ष साहेबांना सांगितले तुम्ही भाग्यवान आहात. ही एक इतिहास लिहिण्याची संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेली आहे. हा इतिहास घडवून तुम्ही इतिहास लिहित आहात. आपल्याला माहिती आहे की डिसेंबर 2021 पासून नगरपालिकेवरती प्रशासक आहे. या कालावधीतील 2 वर्षांमध्ये मला देखील प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. खूपशी कामं करता आली, खूपशी. आणि आता मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की ही कामं वाटून घेण्यासाठी नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत 29 जणांची टीम 28 जणांची येते. ही खूप आनंद होतो की पहिलं कसं होतं की लोकांची कामं जी आहेत ते असं नाही आहे की यांचे नगरसेवक नव्हते म्हणून कुणी कामं करत नव्हती, यांचं देखील कंटिन्यू फॉलो होतं. ना तसं सगळेजण जे आज निवडून आलेले आहेत किंवा आलेले नसतीलही, सगळे उमेदवार जे होते ते पहिल्यापासून समाजकारणामध्ये होते. त्यांना लोकांच्या कामाची आवड होती, कामं त्यांची चालूच होती. त्यातून काही निवडून आले, काही आले नसतील, पण सगळ्यांची याच्यामध्ये नक्कीच
कामं केलेली आहेत. पण आता विशेष आनंद असा होतो आहे की ही कामं वाटून घेण्यासाठी आपल्यासोबत आणखी 29 नव्हे, मी म्हणेल उमेश शेठला सांगेल की उमेश शेठ आपण 36वे अध्यक्ष आहात, मधले 2 प्रशासक सोडले तर. आणि मी आईंना विचारलं की लग्न जमवताना किती गुण जुळले होते, 36 गुण जुळले होते म्हणून सांगितलं. वहिनींकडे आणि ह्याच्या दोघांकडे जोडीकडे बघितलं की आपल्याला तेच जाणवेल. आणि उमेश शेठ अजून एक सांगेल की आपल्याला अजून 36 जणांची गाठ बांधायची. हे 36 गुण कोणते? तुम्ही 28 सदस्य आणि तुम्ही 29वे आहात. त्याच्यानंतर 3 पॉप मेंबर आपल्याकडे येतील, 32 झाले. या चिपळूण शहराचे खासदार असतील, आमदार असतील आणि पालकमंत्री असतील, हे 35 आणि 36वा CO, ह्या सगळ्यांचा समन्वय साधायचा आहे. आणि हा समन्वय साधून आपल्याला पुढं जायचं आहे. 36मध्ये अनेक काही माजी आमदारांचे असतील किंवा तुमच्या जिल्हा अध्यक्षांचे असतील, यादव साहेबांचे असतील, यांचे गुण जोडता आले तर आपण जोडू. ह्याच्यापेक्षा कमी होऊन न देता आपण जर हे अशा पद्धतीने केलं, आणि आत्ता तुम्ही बोलताना सांगितलं की माझा कोणासोबतही 36चा आकडा नाही, आत्ताच तुम्ही सांगितलं. तेव्हा आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला माहिती आहे की नातू साहेबांनी जशी आपल्याला इच्छा व्यक्त केली की स्वच्छ सर्वेक्षण आता चालू आहे, मोदी साहेबांनी आपल्याला काही मिशन दिलेले आहेत. नातू साहेबांना सांगायला मला आनंद होईल साहेब की गेल्या 3 वर्षापासून कोकणामध्ये आपण स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पहिला आहोत. तसेच माझी वसुंधरा अभियानामध्ये देखील कोकण विभागामध्ये आपण पहिले आहोत. आता आपण जर कामाची यादी काढली, माझा आताच उमेश शेठ मला बोलत असताना म्हटले बदली झाली का आहेत अजून. असेल मी नसेल मी, पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी प्रत्येक वर्षाला काही कामांचं टार्गेट ठरवून घेतलं पाहिजे. मी जरी कशाचं होतो 2 वर्ष तरी आम्ही काही गोष्टी मी माझ्या लेवलला काही प्लॅनिंग केलं होतं. मला 6 महिन्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायचं. मी आल्यापासून 6 महिन्याला 5 दिवस कमी असताना आपण उद्घाटन केलं. आज आपण सगळेजण आहात, आज आपण 33 जण आहोत आणि सोबत जसं सांगितलं की आपण 36 जण सोबत आहोत. आपण 36 जणांचं मी म्हणतो करते की एक काम वाटून घेतलं. माझी या 28 सगळ्या नगरसेवकांना विनंती अशी असेल की पॉलिसी डिसिजन घ्यायची कामं सोडून जी छोटी छोटी कामं असतात, सामान्य जनतेची जी कामं आहेत, नाव लावायचं आहे, जन्माचा दाखला पाहिजे, मृत्यूचा दाखला पाहिजे, या कामामध्ये जे डिसिजन घेणारे आहेत, अध्यक्ष असतील, तुमचे गटनेते असतील, उपाध्यक्ष असतील, सभापती असतील, यांना या छोट्या छोट्या कामामध्ये न पाडता तुम्ही यांना पॉलिसी डिसिजन घेऊ द्या. शासन स्तरावरती पाठपुरावा करायला सोडा. मग आपल्याला पाहिजे तसं चिपळूण तुम्ही ज्या वचननामामध्ये तुम्ही दिलेलं आहे स्मार्ट चिपळूण बनवायचं आहे ते आपण नक्की बनवू शकतो. दुसरी गोष्ट एवढं सांगेल सगळ्या सदस्यांना, आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, आपण जाणता आहात की चिपळूणमध्ये प्रशासकीय टीम जी आहे, म्हणजे मी माझी पाठ फुटून घेत नाही, मी सोडून बाकी सगळे चांगले आहेत असं म्हटलं तरी चालेल, मी देखील त्याच्यामध्ये आहे, पण प्रशासनाचे अधिकारी सगळे चांगले आहेत. माझ्या स्वच्छता दूतापासून माझ्या शिपायापर्यंत सगळी टीम तुम्ही कधीही वाजता बोलवा. आपण तो अनुभव गेल्या 2 वर्ष पावसाळ्यामध्ये घेतला, गेल्या जसं 21चा महापूर झाला तसं आपण सगळे घेतो आहोत की कुठल्याही टायमिंगला बोलवा, सगळे उपस्थित आहात, तुम्ही देखील असतात. त्याच्यामुळे प्रशासनाची तुम्हाला जी आवश्यक पाहिजे ती सगळी मदत होईल. त्या बाबतीमध्ये कुठलीही शंका बाळगू नका. दुसरी गोष्ट जाता जाता एवढंच सांगेल, अधिकारी जो असतो सीओ असेल किंवा आता आपल्याकडे बघायला पद्धत अशी आली की केडमचे कर्मचारी येतात, बाहेरचे येतात, 3 वर्षाची सेवा बजावतात आणि त्यांच्या बदल्या होतात. पहिलं आपले लोकलचे होते, आपले लोकलचे सगळे चांगलेच आहेत. विनंती एवढीच असेल की ती जे अधिकारी इथं येतात त्यांच्याविषयी त्यांना असं जाणवलं पाहिजे की ह्या गावाचं मी काहीतरी देणं लागतं. त्याला आत्मीयता निर्माण होणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर कुठंतरी व्हॉट्सअपवरती त्याची बातमी करत राहिला तर त्याला कुठंतरी 3 वर्ष काढायची असतात. तो म्हणतो कुठे पाट्याच टाकायच्यात आपल्याला. तसं न वाटता जर तुम्ही आत्मीयता निर्माण केली गेली, तुम्ही नक्कीच त्या बाबतीमध्ये मोदी साहेब ते एकदम हातखंडाच आहे त्यांचा, कामं कशी करून घ्यायची, आणि उमेश शेठ पण आहे, तर तुमचा सगळ्यांचा हातखंडा आहे. काही नवीन सदस्य आहेत पण ते नवीन फक्त नगरपालिकेत नवीन म्हणून आहेत, कामं करून घेण्यामध्ये काही कोणाची अडचण नाही याचा मला अनुभव आहे. माझं एवढंच सांगणं आहे की येणाऱ्या लोकांना तुम्ही, आम्ही जेव्हा इथं येतो ह्या गावाविषयी तेव्हा आम्हालाही आत्मीयता वाटली पाहिजे, तुम्ही आम्हाला त्या पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. मला मात्र 2 वर्षामध्ये खूप चांगला अनुभव आला. मी माझं सांगत नाही आहे, पण पुढं समजा कदाचित मी असेल नसेल मग कसं म्हटलं, जो कोणी येईल त्याला तुम्ही अशा पद्धतीने, किंवा खालचा माझा कर्मचारी असेल, SI पासून असेल किंवा अगदी एखादा HOD असेल, तो जो कोणी येतो, एवढी एक छोटीशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याला सगळ्यांची नोट बांधून पुढं जायचं आहे. कामांची प्रचंड यादी आहे, मी ती आपल्या बैठकीमध्ये देईल. आणि जसं मी आपल्याला जसं सांगितलं, उमेश शेट्टी जसं अध्यक्षाने जसं सांगितलं की आपल्याला नगराध्यक्ष लोकांच्या जागी
मोहीम आपल्याला चालू करायची. त्याला आमचं देखील खूप जेवढं सहकार्य लागेल त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळेल. पहिली गोष्ट आहे, आपल्याला आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण नगराध्यक्ष झालात आणि 24 डिसेंबरला आपण साने गुरुजींचा पुस्तकाचं उद्घाटन केलं. त्याच दिवशी सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी आपल्याला बिल्डिंगसाठी निधी देखील दिला. मी तुम्हाला ग्वाही देतो की जेव्हा आपल्या आता उपाध्यक्षाची निवड होईल, कॉप मेंबरची निवड होईल, सभापतीची निवड होईल आणि पहिली जी सर्वसाधारण बैठक असेल त्याच्यामध्ये पहिला विषय हा आपला नको बिल्डिंगचा असेल. आमच्या लेवलची तयारी सगळी झालेली आहे. मला या ठिकाणी आज आपल्याला आमंत्रित केलं, आपण सगळेजण उपस्थित राहिला याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद देतो. आणि याच्या आधी देखील ज्यांनी मला सगळ्यांनी साथ दिलेली आहे यापुढे देखील साथ देण्याची अपेक्षा ठेवतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद आदरणीय विशाल भोसले सर. आपल्याला कधी कधी मनोगत व्यक्त करा असं म्हटलं की आपण नाही म्हणता, पण जेव्हा बोलता तेव्हा भारी बोलता. आपण ज्या पद्धतीने 36 गुणांचं गणित त्या ठिकाणी जुळून दाखवलं ते खरं तर प्रत्येकाच्याच लक्षात येत नाही. आमच्याला काय कवीला सुद्धा कळत नाही, पण तुमच्यातला कवी, तुमच्यातला विचारवंत, तुमच्यातला साहित्य त्या ठिकाणी आम्हाला प्रकट झालेला पाहायला मिळाला. खरं तर या सर्वांचंच आणि या ठिकाणी खरं तर सर्वांचेच आपण आभार व्यक्त करणार आणि आभार प्रदर्शनासाठी नवनिर्वाचित नगरसेवक कपिल शिर्के यांना विनंती करतो की आपण यावं आणि आभार प्रदर्शन करावं. आजच्या या ऐतिहासिक क्षणानिमित्त 150व्या वर्षी आपण नगरपालिकेत पदार्पण करतो आहे. ठिकाणी मी सर्वप्रथम सर्व महापुरुषांना वंदन करतो. तसंच आमचे प्रमुख अतिथी आणि शहराचे प्रथम नागरिक उमेशजी सकपाळ याच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आपण त्यांना भरघोस मताने निवडून दिलं आणि खूप खूप त्यांच्यावर प्रेम दाखवलं. तसंच त्यांचे आम्ही शिलेदार जे काही नगरसेवक निवडून आले ते सुद्धा फार चांगल्या कामगिरीसाठी निवडून तुम्ही दिला. त्यामुळे सर्वप्रथम चिपळुणातल्या सगळ्या नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो. आज स्टेजवर सर्व अनुभवी लोक बसली आहेत. आता सर्वांचेच नावं घेत नाहीत. सर्वांनी आपल्या भाषणामध्ये एक सिस्टीम जेव्हा निवडून येते आणि ती कशा प्रकारे काम करते त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीचा भक्कम पाठिंबा असतो. आमच्या नातू साहेबांनी पण सांगितलं की महायुतीचा तुमच्या मागे भक्कम पाठिंबा आहे. तसेच आमचे प्रशांत यादव साहेब मार्गदर्शक त्यांनी सांगितले की विकासाचं प्रोजेक्शन काय असतं. तसेच आमचे CO साहेबांनी सांगितले की प्रशासकीय कामाची सिस्टीम काय असते. CO साहेबांकडे बघितल्यानंतर किंवा एक आम्हाला असे हे असायचं की CO किंवा एखाद्या शहराचे प्रशासकीय अधिकारी म्हणजे हेडमास्टर टाईप असतील की त्यांच्यापर्यंत पोचायचं कधी आणि आपली कामं कधी करायची. पण हे CO एवढे म्हणजे ॲक्सेसिबल आहेत आणि कुठलेही काम असतील तरी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. त्याच्यामुळे मी या सर्व इथे बसलेल्या मंडळांचं मनापासून आभार करतो. आजच्या या गुणातल्या रॅलीमध्ये सुद्धा तुम्ही उमेश सकपाळवर मनापासून प्रेम दाखवलात. अतिशय बहुसंख्य ह्याने उपस्थित राहिलात. त्याच्यामुळे मी सर्व बसलेल्या व्यासपीठ तसेच समोर बसलेले सगळे हितचिंतक, कार्यकारी, शासकीय कर्मचारी तसेच अधिकारी या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही दाखवलेला विश्वास हा ही आमची नवीन टीम नक्कीच मनापासून सार्थ ठरवेल आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं एक चिपळूण आम्ही घडवू आणि एक स्मार्ट सिटी तयार करू. एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.